बघून तोंडाला पाणी सुटलंय आणि शंका पण आलीये का? कारण या सीझनमध्ये आंब्याचा शिरा कसा काय? चला तर मग सांगते. इथे मी रवा घेतलाय. नेहमीचा आपला जाड रवा असतो तोच मी इथे 1 कप घेतलाय. 1 कप पाणी, 1 कप दूध गरम व्हायला ठेवायचंय. पाऊण कप तूप, 1 कप रवा, हलकासा याचा रंग बदलेपर्यंत छान असा लो हीटवरती भाजून घ्यायचंय. रव्याचा रंग बदलला की त्यामध्ये गरम झालेलं दूध घालायचंय. दूध सगळं चांगलं मिक्स झालं की झाकण ठेवून लो हीटवरती रवा शिजवून घ्यायचा. 2 मिनिटांनी झाकण काढायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. मंगल हापूस आमरस हे रत्नागिरीतील शेतीतून तयार केलेले आहे. यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाहीयेत आणि शिवाय एक्सपोर्ट क्वालिटीचे हे आंबा पल्प आहे. हे शुगर आणि शुगर फ्री अशा 2 ऑप्शनमध्ये आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर वरती नंबर दिलाय, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथे मी हा पल्प 1 कप घेतलेला आहे. आता या रवामध्ये अर्धा कप मी साखर घातली, 1 कप पल्प घातला. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून परत एकदा हे शिजवून घ्यायचंय. या मंगल हापूस आमरसमुळे खऱ्या हापूसचा स्वाद तुम्हाला वर्षभर मिळू शकतो. आता केव्हाही तुम्ही आमरस खाऊ शकता. शेवटी काजू पिस्ता घातला. आता हापूसचा स्वाद 12 महिने तुम्ही घेऊ शकता.